एवढं ऊन का वाढलंय? धक्कादायक आकडेवारी काय सांगतेय? हा रिपोर्ट पाहिला तर तुम्हालाही घाम फुटेल. कधी अचानक पाऊस तर कधी अचानक थंडी, पण सध्या भारतात तीव्र उन्हाचा त्रास होतोय. सगळं ऋतुचक्रच बदललंय, पण का? कधी नव्हतं एवढं ऊन सध्या का लागलंय? अचानक वातावरण का बदलतंय? हेच आपण या रील मधून पाहूयात. एप्रिल सुरू झाला आणि सूर्य आग ओकायला लागलाय. दिल्ली, यूपी, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशी कित्येक राज्य होरपळून निघाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच टेम्परेचर 40 ते 47 अंशांपर्यंत गेले. हवामान विभागानं तर 15 मे पर्यंत घराबाहेर पडू नका असा सल्लाही दिलाय. आता हे सगळं का झालंय तर मुख्य कारण आहे बदललेली जीवसृष्टी. गेल्या काही वर्षात जगभरातील लाखो झाडं तोडली गेली आहे. जगभरातील देशांचं तापमान त्यामुळे 1 ते 1.5 अंशांनी वाढलंय. भारताचं तापमानही दर दशकात 0.5 ते 1% वाढतंय. परंतु वाढतं शहरीकरण, काँक्रिटीकरण ही नवी डोकेदुखी ठरू शकते. ताज्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात उष्ण 100 शहरात भारतातील 95 शहर आहेत. ही आकडेवारी अजून डीप मध्ये पाहिल्यास भारताच्या 55% भाग सध्या उच्च उष्णतेच्या धोक्याचा क्षेत्र आहे. गेल्या दशकात भारतीय शहरांमध्ये उष्ण रात्रींचे प्रमाण 32% वाढले. बहुतेक ठिकाणी 3 ते 5 अंशांची वाढ नोंदवली गेली आहे. भारतातील 266 जिल्हे अतितीव्र उष्णतेच्या श्रेणीत, तर 151 जिल्हे तीव्र श्रेणीत आणि 201 जिल्हे मध्यम श्रेणीत आहेत. हवामान बदल, पश्चिमी विक्षोभ आणि हीट डोम ही कारणे उष्णता वाढण्यास कारणीभूत आहेत. हीट डोम जमिनीजवळ गरम हवा अडवून ठेवतात, ज्यामुळे वातावरणात उच्च दाब निर्माण होतो. पृथ्वीच्या वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढते. देशातील नागरिकांनी व विशेषतः नगर जिल्ह्यातील नागरिकांनी पुढची 20-25 दिवस काळजी घ्यावी असा सल्ला आमच्याकडून देण्यात येत आहे.